नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वीरेंद्र थोरात, विश्व हायटेक नर्सरी बिरगाव येथून. आज आपण मे आणि जून म्हणजे पावसाळी हंगामात टोमॅटो पिकाची कुठली जात निवडायची यावर चर्चा करणार आहोत. खरं तर टोमॅटो पिकामध्ये जात सिलेक्शन किंवा व्हरायटीची निवड ही सर्वात महत्त्वाची आहे, कारण त्याच्यावरच आपलं सक्सेस किंवा प्रोडक्टिव्हिटी ही डिपेंड करते. त्यामुळं आज आपण मे आणि जून या महिन्यात पावसाळी हंगामात कुठल्या जातींची निवड करता येईल, त्याचप्रमाणे मार्केटमध्ये कुठल्या नवीन जाती आल्यात याविषयी चर्चा करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण यावर्षी उन्हाळ्यातील हंगामातील टोमॅटोची परिस्थिती बघूयात. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ज्या लागवडी झाल्या होत्या, आता फेब्रुवारीच्या लागवडीला जवळजवळ आता सुरुवात होते. 15 फेब्रुवारी नंतर ज्या दरम्यान ज्या लागवडी झाल्या होत्या त्यांचे माल आता मार्केटला जाण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु ह्यावर्षी टेम्परेचर खूप जास्त आहे. जवळजवळ बऱ्याच भागात टेम्परेचर हे 40 डिग्री किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी टोमॅटोमध्ये लिप कर्लिंग असेल किंवा लिप कर्ल व्हायरस असेल, पांढऱ्या माशीमुळं त्याचा पण प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. परंतु ह्यावर्षी जर टोमॅटोचं बघितलं तर CMVचा जो प्रादुर्भाव दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवतो तो यावर्षी कमी आहे. परंतु टेम्परेचर जास्त असल्यामुळं हीट स्ट्रेस, त्यामुळे लिप कर्लिंग बऱ्याच ठिकाणी आपल्याला आलेलं दिसतंय. त्याचप्रमाणे पांढरी माशीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय. त्यामुळे जर स्ट्रेस मॅनेजमेंट जर चांगल्या प्रकारे केलं आणि जर पांढऱ्या माशीला जर चांगल्या प्रकारे कंट्रोल जर मिळवला तर निश्चितच यावर्षी चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा वाटते. आणि त्याचप्रमाणे यावर्षी देसी सेगमेंट म्हणजे सावो सेगमेंटला, राऊंड सेगमेंटमध्ये खूप चांगली मागणी मार्केटमध्ये आहे. आताही साऊथला हायब्रिडपेक्षा चांगल्यापैकी दर मिळत आहेत. त्यामुळे ह्या सेगमेंटमध्ये चांगल्यापैकी उत्पन्न मिळण्याची एक आशा निर्माण झाली. तर आता आपण जाणून घेणार आहोत मे आणि जूनमध्ये कुठल्या व्हरायटींची निवड करायची. खरं तर मेमध्ये ज्यावेळेस उन्हाळ्यात आपण लागवड करतो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी मेमध्ये लागवड करताना उन्हाळी जातींचंच निवड केली जाते. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या भागामध्ये पावसाळ्यात पाऊस कमी पडतो त्या भागामध्ये चांगलं उत्पन्न देणारी, मोठी फळाची साईज असणारी, कडकपणा असणाऱ्या पावसाळी जाती आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहेत. त्यामुळं आपणास बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं, ज्या भागामध्ये पावसाळ्यात कमी पाऊस होतो ती शेतकरी 15 ते 20 मेपर्यंत जवळजवळ उन्हाळी वाणांचीच लागवड करतात. त्यामध्ये प्रामुख्याने जी लागवड होते उन्हाळी वाणांमध्ये, ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतोय त्याच भागामध्ये मेमध्ये उन्हाळी टोमॅटोची लागवड करावी. त्यामध्ये जर ज्यावेळेस बऱ्याच शेतकरी सिलेक्ट करताना दिसत आहेत ती म्हणजे सिंजेंटाची 6242 व्हरायटी. सिंजेंटाची 6242 ही व्हरायटी आपण दरवर्षी उन्हाळ्यात पूर्णपणे करतो. फेब्रुवारी मार्च नंतर पूर्णपणे ह्या व्हरायटीची आपण लागवड करतो. त्याचप्रमाणे मेमध्ये पण ह्या व्हरायटीची लागवड काही शेतकरी ज्या भागात कमी पाऊस होतोय त्या ठिकाणी ह्या व्हरायटीची लागवड करतायत. परंतु ह्या व्हरायटीचे ड्रॉबॅक्स असे आहेत की जर आपण पावसाळ्यात लागवड केली आणि जून-जुलैमध्ये जर कंटिन्युअस पाऊस चालू झाला त्याला क्रॅकिंग मोठ्या प्रमाणात येतं. त्यामुळं ही लागवड करताना खूप सावधानता बाळगावी. ज्या भागात कमी पावसाळ्यात होतोय त्याच भागात लागवड करावी. अन्यथा पूर्ण ही जी जात आहे ही पावसाळ्यात रोगाला पण खूप मोठ्या प्रमाणात बळी पडते. म्हणजे तुमचं अर्ली ब्लाईट असेल, लेट ब्लाईट असेल, यानंतर त्याच सर्कोस्पोरा असेल, त्याचप्रमाणे क्रॅकिंग असेल, यामुळे बऱ्यापैकी नुकसान आपल्याला पावसाळ्यात ह्या व्हरायटीमुळे झेलावं लागू शकतं. परंतु जर जूनमध्ये जर पाऊस जर लवकर झाला नाही आणि पावसाळा जर लेट झाला, जूनमध्ये जर पाऊस कमी झाला तर मग मात्र ही जी व्हरायटी जी लोक शेतकरी करतात त्यांना चांगल्यापैकी उत्पन्न दरवर्षी ही शेतकरी देऊन जाते. त्याचप्रमाणे दुसरी व्हरायटी, उन्हाळी व्हरायटी जी की अथर्व म्हणून आहे, ती पण उन्हाळ्यात बऱ्याच भागात शेतकरी त्या व्हरायटीची पण लागवड करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे 6242 आणि अथर्व ह्या उन्हाळी व्हरायटी आहेत. तरी पण ज्या भागात पाऊस कमी होतो, दरवर्षी पावसाळ्यात जूनमध्ये पाऊस पडला नाही, जूनमध्ये पण टेम्परेचर जास्त राहिलं तर कदाचित बऱ्याच वेळा ह्या शेतकऱ्यांना ह्या व्हरायटी 6242 असेल, अथर्व असेल, हे चांगलं उत्पन्न देऊन जातात. पण ह्या ज्या व्हरायटी आहेत, ह्या ज्या व्हरायटींची रिकमेंडेशन कंपनी किंवा नर्सरी ही कुणी करत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवानुसार, आपल्या परिस्थितीनुसार या व्हरायटींचं सिलेक्शन केलं पाहिजे. खरं तर मेमध्ये जी व्हरायट्यांची लागवड केली पाहिजे त्या व्हरायट्या ह्या पावसाळीच व्हरायट्यांची लागवड केली पाहिजे. परंतु पावसाळी व्हरायट्यांमध्ये आज असे प्रॉब्लेम आहेत की आपल्याला चांगली साईज असणारी, चांगलं उत्पन्न देणारी आणि डिसीज टॉलरंट असणाऱ्या व्हरायट्यांची आपल्याला कमतरता जाणवते. त्यामुळं आपण उन्हाळ्यामध्ये पण बरेच शेतकरी, पावसाळ्यासाठी पण बरेच शेतकरी मेमध्ये सुरुवातीच्या आठवड्यात
ह्या व्हरायटींची निवड करताना दिसत आहेत. खरं तर पावसाळी व्हरायटीचं आपण जर बघितलं असेल तर पावसाळ्यामध्ये मोठ्या साईजची, चांगलं उत्पन्न देणारी, व्यापाऱ्यांची मागणी असणारी, डिसीज टॉलरंट असणाऱ्या व्हरायट्यांची खरोखर कमतरता आहे. परंतु आपण आता ज्या पावसाळी व्हरायटी बघणार आहोत की जी उन्हाळ्यात पण चालते आणि पावसाळ्यात पण चालू शकते, अशी म्हणजे सेमिनीची आर्यमान. ही व्हरायटी आपण 15 एप्रिलपासून पुढं लागवड करू शकतो. माल हिचं जो फळ आहे ते एकदम कडक, आकर्षक कलर आणि लांबपर्यंत ट्रान्सपोर्ट चालण्याची क्षमता ह्या व्हरायटीत आहे. ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे व्यापारी पण हिला चांगल्यापैकी भाव देतात. डिसीज टॉलरंट पावसाळ्यामध्ये ह्या व्हरायटीचा चांगला आहे. मग ही एवढी व्हरायटी चांगली असताना आपण पावसाळ्यामध्ये उन्हाळी व्हरायटी किंवा ह्या व्हरायटीची का लागवड करतो? तर मित्रांनो, ह्या व्हरायटीचं हे जरी वैशिष्ट्य असलं तरी बऱ्याच वेळा ज्या चुनखडीच्या जमिनी आहेत किंवा इतर ज्या जमिनी आहेत, हलक्या जमिनी आहेत, त्या जमिनींमध्ये ह्या व्हरायटीला साईजचा प्रॉब्लेम येतो. इतर फळांची संख्या खूप असल्यामुळं ह्या व्हरायटीमध्ये आपल्याला साईज जी आहे ती कमी मिळते 3 ते 4, 5 ते 6 तोड्यानंतर. त्यामुळं बऱ्याच वेळा शेतकरी ह्या व्हरायटीला टाळताना दिसत आहे. परंतु खरं तर पावसाळ्यासाठी चांगली उत्पन्न देणारी, फळं एकदम ट्रान्सपोर्टसाठी चांगलं व उत्पन्न चांगलं देणारी, रोगाला कमी बळी पडणारी अशी ही व्हरायटी आहे. या व्हरायटीमध्ये जर चांगल्या प्रॅक्टिसेस जर आपण केल्या, जसं की आपण आता सजेस्ट करतो की थिनिंग केलं, काय होतं, हिला सेटिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे. हिचा जो बंच आहे तो खूप मोठा आहे किंवा 8-8 फळं एका बंचला सेट होतात. तो जर बंच आपण जर 4 याचा केला, त्याचं जर थिनिंग केलं तर निश्चित चांगलं उत्पन्न देण्याची हिच्यामध्ये क्षमता आहे. ह्या व्हरायटीची निश्चित आपण त्या ठिकाणी निवड करू शकतो. त्याचप्रमाणे यानंतर त्याच पद्धतीत जी दुसरी व्हरायटी आपण आहे, जी पण सिंजेंटाची, ज्याला पण व्यापाऱ्यांची खूप चांगली मागणी आहे, खूप चांगलं हिचं फळ आहे, फळाची किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे आणि व्यापाऱ्यांची पण ज्या व्हरायटीला मागणी आहे, जी लॉंग ट्रान्सपोर्टला पण चालते, अशी व्हरायटी म्हणजे सिंजेंटा सीडची तुमची मेघदूत किंवा 2048 म्हणून पण ह्या व्हरायटीला ओळखलं जातं. ही व्हरायटी तशी बऱ्याच वर्षापासून आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे. हिचं पण रिजेक्शनचं कारण म्हणजेच आदेमानसारखंच की हिचं फळाची जी साईज आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की ज्यांच्या जमिनी हलक्या आहेत किंवा चुनखडीच्या जमिनीमध्ये जर ह्या व्हरायटीची लागवड केली तर हिचंही साईजचा आपल्याला प्रॉब्लेम येतो. परंतु खरोखर जर पावसाळी वाण आपल्याला पाहिजे असतील आणि डिसीज टॉलरंट किंवा योग्य बाजारभाव मिळायची किंवा व्यापाऱ्यांची मागणी, ह्या सर्व गोष्टींनी जर युक्त व्हरायटी जर पाहिजे असेल तर ह्या 2 व्हरायट्यांची आपण निश्चितच त्या ठिकाणी निवड करू शकतो. एक तर आर्यमान आणि दुसरी म्हणजे 2048 मेघदूत. या दोन्ही व्हरायट्यांची जी ड्रॉबॅक्स आहेत की दोन्ही व्हरायट्यांमध्ये फळाची साईज ही 5 ते 6 तोड्यानंतर आपल्याला लहान झालेली दिसते. तर त्या ड्रॉबॅक्ससाठी आपल्याला उपाय हा आहे की जर आपण त्याची फळांची संख्या जर कमी केली, की जो बंच त्याचा 5-5, 6-6चा लागतोय तो जर आपण थिनिंग करून जर कमी केला तर निश्चित मला वाटतं यामध्ये आपण चांगली साईज मिळू शकतो व त्या व्हरायट्यांचा आपण चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो. परंतु आता जर आपल्याला चांगली साईजची व्हरायटी, डिसीज टॉलरंटची व्हरायटी जर पाहिजे असेल तर पुन्हा एकदा आपल्याला एक नवीन व्हरायटीकडे जावं लागतं व ती व्हरायटी म्हणजे क्लॉस सीडची योगी म्हणून व्हरायटी आहे. योगी ही जी व्हरायटी आहे क्लॉस सीडची, ही खूप चांगली व्हरायटी आहे. परत हिचं जे फळ आहे ते पण खूप चांगल्या प्रकारे लाल रंगाचं, आकर्षक, ट्रान्सपोर्टसाठी पण दूरपर्यंत जाऊ शकतं असं फळ आहे. याची साईज खूप चांगली आहे व ही व्हरायटी गेल्या 1-2 वर्षापासून मार्केटमध्ये चांगल्यापैकी आपला शेअर घेते. परंतु ह्या व्हरायटीचं पण काही ड्रॉबॅक्स आहेत. ते ड्रॉबॅक्स म्हणजे असे आहेत की ह्या व्हरायटीला पाला खूप जास्त आहे, त्यामुळं कधी जर पाऊस जास्त झाला तर कदाचित ही थोडीशी रोगाला काही प्रमाणात बळी पडू शकते. त्याचप्रमाणे हिचं दुसरं असं आहे की ही जी चालू होण्याचा जो कालावधी आहे हा आर्यमान किंवा 2048 असेल त्यापेक्षा एक 8 ते 10 दिवस ही चालू होण्यासाठी जास्त कालावधी घेते. त्यामुळं हाही एक त्याचा ड्रॉबॅक म्हणून आपल्याला बघता येईल. परंतु पावसाळी वाण ज्या शेतकऱ्यांना चांगली साईज पाहिजे, ज्यांच्या जमिनी चुनखडीच्या आहेत, ज्या ठिकाणी बाकीच्या व्हरायटींना साईज मिळवण्यासाठी अडचण येते, त्याच ठिकाणी आपण क्लॉस सीडची योगी निश्चितच त्या ठिकाणी आपण करू शकतो. ही पण खूप चांगली आहे वाण क्लॉस सीडने आपल्याला दिलेलं आहे. त्यांचीच एक दुसरी व्हरायटी आहे की जी आपण गेल्या 10 वर्षापासून करतोय, ती म्हणजे रेसिका खरं तर खूप सुंदर अशी व्हरायटी आहे. तिचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर खास पावसाळ्यासाठी बनवलेली व्हरायटी, म्हणजे पावसाळ्यासाठीची योग्य व्हरायटी आहे. किती पाऊस येऊ द्यात, डिसीज टॉलरंट त्या व्हरायटीचा खूप चांगला आहे.
म्हणजे रोगाची जर तुम्ही बघितलं तर खूप चांगला आहे ह्या व्हरायटीचा, डिसीज टॉलरंट आहे. त्याचप्रमाणे हिचं जर फळ बघितलं तर फळाची साईज तुम्हाला युनिफॉर्म असेल, तर बॉटमपासून तर टॉपपर्यंत 80 ते 100 ग्रामची फळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिळतात. त्याच पद्धतीने हिचा जो कलर आहे, व्यापाऱ्यांची जी मागणी आहे ती पण ह्या व्हरायटीला खूप चांगली आहे. ही व्हरायटी बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे, परंतु हिच्यात जे काय हिच्यातला पण तो ड्रॉबॅक तो एकच आहे की ही व्हरायटी अर्ली व्हरायटी नाही, तर ही थोडेसे 70 ते 75 दिवस ही लागवडीपासून चालू होण्यासाठी घेते. त्यामुळे बरेच शेतकरी मेमध्ये हिची लागवड टाळतात, परंतु ही व्हरायटी पण एकतर मार्केटसाठी खूप चांगली म्हणून आपल्याला बघता येईल. त्यानंतरची जी व्हरायटी आहे त्याचप्रमाणे 30-30 ही 225 सारखीच व्हरायटी आहे की जी आपण युनिको सीडची आहे, जी आपण त्या ठिकाणी पावसाळी वाण म्हणून करू शकतो. ही पण त्याच पद्धतीने व्हरायटी, फळ चांगलं आहे, फळाची साईज चांगली आहे, प्लांटचं डिसीज टॉलरंट चांगला आहे, परंतु हिचा जो चालू होण्याचा कालावधी हिचा पण 70 ते 75 दिवस हा प्लांटिंगपासून लागवडीपासून 70 ते 75 दिवस ह्या व्हरायटीचा पण आहे. काही शेतकरी नेत्राची अधिक ही एक व्हरायटी आहे, ही पण बऱ्यापैकी जुनी व्हरायटी आहे, ती पण आपण करू शकतो. त्यानंतर बऱ्याच हायब्रिड 2383 म्हणून निर्मल सीडची आहे. या ठिकाणी बऱ्याच टोमॅटोच्या व्हरायटी जरी असल्या, जाती जरी असल्या, तरी आपल्याला जो अनुभव आहे, आपल्याला ज्या व्हरायटी माहीत आहे त्याच व्हरायट्यांची शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे लागवड करा. आता मार्केटमध्ये बरेच शेतकरी विचारतात नवीन काय आले, नवीन व्हरायटी कुठली आली. तर मार्केटमध्ये यावर्षी जी चांगले कंपनीची आपण ज्याला म्हणता येईल ती नवीन व्हरायटी यावर्षी जी आलेली आहे ती सेमिनी सीडची कीर्तिमान म्हणून. कीर्तिमान ही व्हरायटी खरोखर पावसाळ्यासाठीच त्यांनी तयार केलेली आहे, म्हणजे पावसाळ्यासाठीच ती आहे. साधारण आपण 15 जूनपासून पुढे हिचा लागवड करू शकतो. युनिफॉर्म फ्रूट साईज, फळाचं वजन तुम्हाला चांगलं मिळतंय, त्याप्रमाणे बॉटम टू टॉप सेटिंग चांगलं आहे, रोगाला पण कमी बळी पडते. अशी ही व्हरायटी कीर्तिमान यावर्षी काही प्रमाणात करून बघण्यात काहीच हरकत नाही. आणि ही जी व्हरायटी आहे कीर्तिमान, हिला मार्केटमध्ये रेट पण चांगला मिळतोय आणि डिसीज टॉलरंट पण चांगला आहे. त्यामुळे ह्या व्हरायटीचं यावर्षी नवीन आलेली असल्यामुळं 15 जूनपासून पुढं ही व्हरायटीची लागवड करण्यास काही हरकत नाही, किंवा आपण थोड्या प्रमाणात लागवडीची करून बघू शकतो. त्याचप्रमाणे सर्वांचा जो महत्त्वाचा प्रश्न असतो की राऊंड शेपमध्ये आपल्याकडे काय आहे, गोल सेगमेंटमध्ये पावसाळ्यात आपण काय करू शकतो. तर गोल सेगमेंटमध्ये मित्रांनो सावो व्हरायटी जी आहे ती उन्हाळ्यामध्ये आपण लागवड तिची करतोय, परंतु कंपनीने देखील ती पावसाळ्यासाठी रिकमेंड केलेली नाही आहे. तरी पण बरेच व्हरायटी, जसे की आपण सुरुवातीलाच मी सांगितलं की उन्हाळी व्हरायटी 62, 42 आणि अथर्व आपण मेमध्ये करतोय, त्याच पद्धतीने बरेचसे शेतकरी हे सावो व्हरायटी ही पावसाळ्यात लागवड करतात. पावसाळ्यामध्ये राऊंड सेगमेंटला मार्केटमध्ये खूप मागणी असते, त्याचमुळं त्याचा फायदा घेण्यासाठी व डिसीज टॉलरन्ससाठी ही व्हरायटी पावसाळ्यात बरेच शेतकरी रिस्क घेऊन करतात. हिचं रिकमेंडेशन देखील किंवा हिची पण कंपनी देखील पावसाळ्यासाठी मात्र ही रिकमेंड करत नाही. पण आपल्या रिस्कवर जर ज्या शेतकऱ्यांना थोडीशी रिस्क घ्यायची सवय ते शेतकरी काही प्रमाणात हिची सावोची पण पावसाळ्यात लागवड करू शकतात. खरं तर बऱ्यापैकी व्हरायट्या आहेत, यापेक्षाही बऱ्याच व्हरायटी आहेत, परंतु त्या ज्या व्हरायटी आहेत त्या स्पेसिफिक व्हरायटी आहेत, म्हणजे त्यांना बऱ्यापैकी त्यात ड्रॉबॅक्स आहेत, त्यामुळे त्या इथं आपण कव्हर करत नाही आहोत. परंतु ह्या ज्या व्हरायट्या सांगितल्या आहेत यातलीच आपल्या परिस्थितीनुसार जर आपण योग्य निवड केली तर मला वाटतं निश्चितच आपण चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकतो. धन्यवाद.